काय आहे? नाही ते भाषणाचं. आहेच की तुझ्या डोक्यात अजून ते? ए वेटर, इकडे. त्यांना दुसरं दे जा. काय जरा तरी भान ठेवा. तू गप बस. कुठल्या बी पार्टीची ना सिस्टीम असते एक ठरलेली, तसंच करावं लागतं. आणि अशा मोठ्या मोठ्या पार्ट्यांमध्ये आहे ना, पहिली हे असतं प्रेस्टीज असतं. ते असं प्रेस्टीज वेस्टेज जाऊन नाही चालत. तू गप बस. माई साहेबांनी मोठा दिमागदार सोहळा भरवलाय ना. अरे कसली भारी पार्टी. माझ्याकडे एवढे पैसे असते ना, त्याच्यापेक्षा बी लय भारी जंक्शन पार्टी केली असते मी. आणि काय नाही ग, माणसाकडे असा आडमाप पैसा झाला नाही एकदा का तू या मला बी विकत घ्यायला बघतोय. अरे हे न्या, अरे ते स्वेटर काढून ठेव. काय एकदम असं ते आल्यासारखं तू बघते, तुझ्याकडे स्वेटर काढून ठेवते. काढते. ए सुमन, असं तुम्ही दोघी जणी आहे ना, पहिल्यांदाच असं एखाद्या मोठ्या पार्टीत गेल्यासारखं करू नका. जरा येड्यावानी कमी करा जरा. बघ माझी इज्जत घालवू नका कुठेतरी. माझी बी आहे ना एक स्टेटस असतंय सोसायटीमध्ये, कळलं का? नीट राहा जरा. शाबास. हाय स्नेहा. नमस्कार. 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 काय काकू भाषण पाठ करत? बसा बसा. उभं कशाला? बसा बसा. नाही असं काय करताय काकू? बसा. काय भाषण पाठ करताय का? हो म्हणजे आई ऐक ना माझं प्लीज. मी काय म्हणते, हे भाषण आपण सध्या. गप्प बस. एकदम गप्प बस. काकू तुम्ही जोरदार भाषण करा. हेच काय ऐकू नका बरं का? हा करा करा तुम्ही तयारी. तुमचं भाषण एकदम छान होणार आहे. आणि ही तुमची पोरगी जर तुम्हाला काही बोलली ना, मला सांगा. काय आमची जर आता अशी घट्टवाली मैत्री झालीये, त्याच्यामुळे मी हिला 1-2 अशी ठेवून पण देऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. हा मस्त भाषण करा. ऑल द बेस्ट. हा तुम्हाला माहिती का ते जंगलामध्ये काय झालं त्या दिवशी? हो अशी गमत. काय 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 जंगलातलं? काय काय बोलतेस तू प्रिया? काय काय जंगलाची गोष्ट? हे सांगितलंच नाही का? काय झालं नाहीये. काही नाही आई. ती काहीतरी उगाच मस्करी करत असते. मस्करी? अगं मग बोलत काय दोघींची. जाऊ दे. निघ.
वैदेही, अगं काय गोड हसतेस ग हा? नाही तुला रडायला लावलं ना तर नावाची शलाका नाही. आज कशा अस्वल्यासारख्या उड्या मारायला लावते बघ तुला. काय करतीस? अगं माई, तूच म्हणलीस ना पार्टीत सगळा हिशोब चुकता करायचा. वैदेहीसाठी स्पेशल ज्यूस बनवलाय. आता तू बघतच राहा, हा ज्यूस पिल्यावर ती कशी अस्वलासारखा धिंगाणा घालते ते. हा आमच्या पोटी जन्माला येऊन ना एकच गोष्ट घेतलीस तू शाले, मक्तेदारांचं नाव. बुद्धी, आमची बुद्धी काही घेता आलेली नाही तुला. गाडो पण तुझ्यापेक्षा शहाण असतं ग, शहाण असतं ते. माई, आता मी काय केलंय ग? तू सांगितलं तसंच करते ना. ते करतेस ते चुकीचं करतेस ना. पण लहानपणी सांगितलेली गोष्ट आठवत नाहीये का? काय सांगितली होती मी? राक्षसाचा जीव पोपटामध्ये असतो, त्यामुळे राक्षसावर किती हल्ला केला तरी त्याला काही होत नाही, तो मरत नसतो. पोपट, त्याचा गळा आवडायचा. आता या गोष्टीमध्ये राक्षस कोण आहे हे तरी कळलं का? कळलंय. वैदेही राक्षस नाही, राक्षसी नाही ती. हा, तुला पोपट दाखव. आता या राक्षसीनेचा जीव या पोपटात अडकलाय. तो बघितला का? भाषण पाठ करणारा पोपट. म्हणजे आता नेम कोणावर धरला पाहिजे? पोपटावर. दिसला का पोपट? माई, अख्ख्या 2 गोळ्या टाकल्यात. चांगलंय. अगं बाई, आओ बसा बसा. बसा की. नाही बसा बसा बसा. काय खूपच टेन्शन घेतलेलं दिसतंय तुम्ही. साहजिकच आहे म्हणा. एवढी मोठी पार्टी, एवढी श्रीमंत लोक येणार, टेन्शन तर येणारच. ते भाषणाची तयारी चालली ना जोरदार? हो, काय तेच करत होते. हा, चांगलंय चांगलंय. कसं आहे,
का उद्या लय मोठा कार्यक्रम करणार आहे आम्ही तुमचा. माईसाहेब, आईने ना भाषणाची सगळी तयारी केली. मला असं समोर बसवलं होतं आणि मी अख्खं भाषण म्हणून दाखवलंय. चांगलंय चांगलंय. मी हा हो. आणि हे परेशराव, माझे मिस्टर. हा हा आओ बस बस. नाही कसं आहे का पाहुणे असे उभे दिसले ना आम्हाला का असं वाटतंय का मदतीसाठी याचनाच करतायत. बस बस बस. तर आधी मग अशी म्हटलं तसं का उद्या मोठी मोठी माणसं येणार आहेत आणि तिकडे जंगी कार्यक्रम करणार आहोत आम्ही तुमचा. माईसाहेब, नाही मला काय वाटतंय, जर खरंच एवढी महत्वाची माणसं येणार असतील आणि आईच्या भाषणावर तुम्हाला डाऊट असेल तर नको करूया ना. म्हणजे एकदा ठरवलंय ना बोलतील की त्या. आणि आम्ही नाव पुढं केलंय होणार काय हो. येईल की बोलता तुम्हाला. आणि सुनबाई तुम्ही एवढं बोलता म्हणजे तो गुण इथूनच आला असेल नाही. अजून सपशेल म्हणणं आहे, तिला बोलूच देऊ नका. काय चार चौकात बोलणार आहे ती, काय सोपं असतं का ते. माझं सपशेल असं म्हणणं आहे का तुमचा ग्लास रिकामा आहे आणि तो नवीन तुम्ही तिथून भरला पाहिजे. ते जाणारच मी, पण ते भाषणाचं साडी छान आहे. पोपटी रंग शाले हा बघ हाय तो पोपटी रंग म्हणले होते ना मी तुला. वैदनं दिली असल. काय वैदई तुम्हाला म्हणून सांगते जीव आहे. वैदईचा जीव आहे तुमच्यावर. काय हो ते कार्यक्रमासाठी घडी मोडली का काय. हो म्हणजे नवीनच आहे तशी साडी. चांगलंय चांगलंय. मी आलेच. ये ये ये. अजून बाई ते जाऊ बाई शोधत होते तुम्हाला. बघा काय म्हणणं आहे त्यांचं. यांचं लई गुळपीट आहे आमच्या जाऊबाईंची. काय बोलत असतात देवालाच माहिती. या या. टेबल क्लिअर आहे काय शाले. क्लिअर आहे टेबल. अरे आना आना काय ते रिकामं दिसतंय. या 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 पुढं. काय पाहुणे ना असंच ठेवलंय मगापासून. द्या द्या. आणि हे खास तुमच्यासाठी आमच्याकडून
स्पेशल. माईसाहेब अहो नाही म्हणजे तुम्ही एवढी आपुलकीनं विचारपूस केली ना यातच आलं सगळं म्हणजे. आणि अहो मला ना याची सवय नाही अहो राहू द्या. काकी हां इथे आहे मी. तुम्ही शोधत होतात का मला? नाही अगं हां हां मी तुला शोधत होते. मला असं विचारायचं होतं ते मगाशी तुला बघितलं इतकी छान नटून थटून आली आहे सुंदर दिसतीयेस पण काही टेन्शन आहे का? म्हणजे तुझा चेहरा तसा दिसतोय काही काही झालंय का? मैनं काही केलंय का? अजून काही केलं नाहीये. मला आजचं टेन्शन नाहीये काकी. टेन्शन उद्याच आहे. उद्याच माईसाहेबांनी माझ्या आईला बचत गटाच्या महिलांसमोर भाषण करायला सांगितलंय आणि ह्यामागे त्यांचा हेतू चांगला नक्कीच नाही. कसे थंड सोसत नाही मला म्हणून म्हणलं बाकी काही नाही. आम्हाला तर शंका यायला लागलेली आहे का आम्ही देतोय म्हणून तुम्ही असं करता. एवढं प्रेमाने द्यावं म्हणत होतो तर नाही नाही अहो असं कशाला म्हणताय? असं काही नाही म्हणजे आता तुम्ही बोलावलं म्हणून आलो ना आम्ही इथं. बरं राहू द्या असू दे म्हणजे तुमच्या मानासाठी घेते मी थोडा. हा चांगले हा घ्या घ्या. आवडलं नाही का? मी अर्धवट सोडलं. घ्या की. नाही नाही छान आहे की पिते. चांगलंय चांगलंय. आत्ता कसं? आत्ता आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण केलंय असं वाटतंय आम्हाला. काय शाले? माईसाहेब मी पण माझं कर्तव्य पूर्ण करणार आहे बरं का. नाही म्हणजे वैदई आमचे हे त्यांना वाटतं मला नाही बोलता येणार पण मी बोलणार आहे आणि मी चांगलं भाषण करून दाखवणार आहे तुम्हाला. शंकाच नाही हो. दाखवणार. मी तुम्हाला सांगते ना तुम्ही काय काय करून दाखवणार आहे तुमचं तुम्हालाच कळणार नाही. हे बघा मला कितीही त्रास दिला ना तरी मी सहन करेन. मी काहीतरी करेन पण जर माझ्या आईला काही झालं ना मग मला नाही माहिती मी काय करेन ते. वैदेही बाळा मला माहिती आहे तुझ्या आईवर खूप जीव आहे हां पण तू काळजी करू नकोस. तू नीट लक्ष ठेवू दे त्यांच्यावरती. मी पण लक्ष ठेवीन ना. हां मी पण लक्ष ठेवीन. सगळं होईल नीट. हां हो तुम्ही पण ठेवाल ना लक्ष? मी पण लक्ष ठेवीन. ये तू आम्ही बस बस. होऊ दे तुमचं. होऊन जाऊ दे. काय शाले? हां आहे समजा ठीक आहे. चला आम्ही आलो. ये.
असलं काही बोल नका, सोबत नाही तुम्हाला. एक मिनिट काय बोलतोयस तू? मी बोलले ते ऐकू नाही आलं का तुला? येस म्हणला ना तुम्ही. काय म्हणला तुम्ही? मी म्हणाले चिकना दिसतोस तू, म्हणजे एकदम असा स्मार्ट सोफिस्टिकेटेड दिसतोस. हं, मी जे काय म्हणाले त्यावर तुझा रिस्पॉन्स फक्त ह एवढाच आहे. थँक्यू. आणि सेम टू यू. तुम्ही पण बरं दिसता. हं? फक्त बरी दिसते. हा म्हणजे छान दिसता. सुंदर, परम सुंदरी. म्हणजे मी तुझं कौतुक केल्यावर तू माझं कौतुक करणार? आवा तो कौतुक. परेशराव एकटीच आहेत, मी त्यांना जाऊन भेट आलोच. अरे लाजला. तुझी गाडी रुळावर येते. नमस्कार परेशराव. नमस्कार एजंट सासरे. काय पार्टी व्यवस्थित एन्जॉय करताय ना? नाही, आमच्या पाहुणचारात काही कमी जास्त झालं नाही ना? काहीतरी काय बोलताय जावई बापू. अरे तुमच्यासारखं ज्यांना जावई मिळालाय त्यांच्या पाहुणचारात कधी कमी होत असते. म्हणजे असं नाही, जस्ट आपलं विचारलं म्हणजे. तुमचं चालू दे, मी आलो जरा. चालेल चालेल. कसं ब्लू आलाय? कसं काय ग? लाजली. आता आपला माणूस सोबत असेल काळजी घ्यायला तर येतोच ना असा ग्लो. बरोबरच आहे. आपला माणूस जवळ असलं की येतोच ग्लो. काय हरकत नाही. बरं चला परेशराव, सगळ्यांची ओळख करून देतो. दाजी पण बसलेत तिथे. चला या. चला एक मिनिट परेशराव. आई 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 काय बरे आहात ना तुम्ही? ठीक आहे सगळं? तुम्ही एकटे का बसले इथं? पाहुणे आलेत की? पाहुणे भेटा, पार्टी एन्जॉय करा की. हा चल परेशराव या. सुमनताई, भाषण पाठ करताय का? मला म्हणून दाखवा ना एकदा. हो सुमनताई. काय का ताई? काही नाही, आम्ही बोलतोय. हा माई बोल. काय टाइमपास चाललाय तिकडे? तिथे सूनबाईंची कोणाशीच ओळख नाहीये. पाहुण्यांची ओळख करून द्यायला नको का? काय जाऊ बाई, तुम्ही रातकिडेवानी इकडं तिकडं फिरत असता नुसते. काम करा. हो जाते. भाषण म्हणून दाखवू का? म्हणजे माझं सगळं पार झालंय. सांबा मी म्हणून दाखवते. सगळ्यांसमोर मी माझं सगळं पाहते. सगळं नमस्कार माय माऊलींनो. बघ पिक्चर सुरू झाला. मी सांगते. मी
सुमन जगताप हिचं तुमच्या समोर दोन शब्द बोलणार आहे की तुम्ही शांत चित्ताने ऐकावी माझी नम्र विनंती. मी उभे मला काही झालेलं नाही. मी बरे वैरू मी बरे वैरू मला ना मला खूप मजा येते वैरू. काय होतं काय वैरू अगं मायसाहेब कुठे माय साहेबांनी आज एवढा मोठा समारंभ बनवलाय. अरे हसं सगळे हसा आहे विध्वस. आई जरा शांत हो. मी काय म्हणते आपण जाऊया. बरे शांत. आपलं दोघी जणी मला आठवतात सारखं आपलं आई इकडं जाऊ नको हे तिकडं जाऊ नको हे करू नको ते करू नको सारखं आपलं काय लाज वाटते आईची लाज वाटते ना आईची कर्ज. सुमान काय चाललंय तुझं? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? काय बोलती काय नाही तुझी तुला तरी कळतंय का? एकदम गप्प बस तिथं बस खुर्चीवर गप्प बस चल बस. काय करणार आहे माईसाहेब तुम्ही काय सांगता? माईसाहेब म्हणतात ह्या जगात सामान्य माणसाला पण बोलण्याचा अधिकार आहे. मी बोलणार अधिकार आहे का? आपलं सुमान ओ एजंट साहेब लय प्रेम करतात माझ्यावर. लय प्रेमानं वागवतात. दाखवा कसं वागवता दाखवा. मी दाखवू. आपला असं मर्दावानी छाताळ फुगवायचं आणि खाऊक गिळू नजरेनं माझ्याकडं बघायचं आणि मग बोलायचं सुमान उठ सुमान बस सुमन चाल सुमन कॅश वेस्टेज पैसे वेस्टेज सगळं वेस्टेज सुमन वेस्टेज सुमन पण वेस्टेज सगळं वेस्टेज आणि काय अक्कल नाही काढीची आणि मला मालकीण होणार माडीची. मायसाहेब तुम्हाला सांगू का? अहो हे रे आमच्या घराला माडीच नाही. आमच्या इथे साहेबांना माहितीच नाही. काय झालं? शांत हो. काय झालं? काय करताय? पिऊ नका परत तुम्हाला त्रास होतो. मग उद्याचा काय ते असं होईल. असं नका करू. माईसाहेब माफ करा माफ करा. तुम्हाला लाज वाटेल ना अशी आम्ही काही गोष्ट करणार नाही. तुम्ही सांगा ना त्यांना. दारू वाईट असते की नाही? वाईटच ना. हो दारू नका पिऊ. वाईट दारू लई वाईट नका पिऊ. नाही माझं मोठं ऐकणार आहे. मला किंमतच नाही या घरात. माझं सोडा. माझं काही बाईलाच किंमत नाहीये. तुमचं तसं नाही. तुमचं तसं नाही. ऐका हो ऐका काय नाही ऐका हो. माईसाहेब
हो तुम्ही का नाही तुम्ही बाई नाही हो तुम्ही माईसाहेब आहे माईसाहेब ब्रह्मवतीची आई माईसाहेब तुम्ही किती काय काय केलंय आमच्यासाठी किती पाय कुठे मला पाय मी काय नाही करत तुम्हाला माहित तुम्हाला म्हणून सांगते ऐका किती उपकार आहे तुमचे आमच्यावरती तुम्ही माझ्या लेकीला पण माझे लेकूर आहे माझी माझी वैजू गुणाची पोर आहे माझी वैजू गुणाची तुम्ही उगाच ना रागवू नका तिच्यावर खूप खूप समजूतदार आहे मला खूप समजून घ्यायचे वैजू तू आमचा जीव अडकलाय एकमेकांमध्ये वैजू तू माझी लेक माझी लेक आहे तू तुला कोणी पण काय पण बोललं ना तरी तू माझी लेक आहे माझी लेक आहे माझी लेक आहे वैजू तू काळजी करायची नाही तू माझी लेक आहे नाही जात तुम्हाला एक सांगू का इथे कान तर खरं सांगते इथे ऐका अहो तुम्हाला सांगते अदोगर आहे ना अदोगर हे मी असं रस्त्यानं जायचे ना तेव्हा कुत्रा पण मला नाही ओळखायचा हो आणि ओळखलं ना तर मग म्हणायचे जगताबीन बाई आली पण आता ना हो आता कसं म्हणतात माहितीये का वैद्यची आई आली साहेब मुक्तदारांच्या विणबाई आल्या लय मान देतात आणि गंमत सांगू का तुम्हाला गंमत सांगते अहो ते रिक्षावाले आहेत ना ते भाडं पण घेतले ना तुम्ही घाबरू नका माईसाहेब अजिबात घाबरायचं नाही मी आहे माईसाहेब तुम्ही सांगितलं ना मला मग मी सगळं भाषण व्यवस्थित करणार आहे पाठ आहे माझं